जे हा आजचा व्हिडिओ बघत आहे त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जे तुमच्या ओळखीतल्या वर्किंग वुमन्स असतील, ज्यांना छोटी मुलं असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. होम आणि वर्कप्लेस या दोन्ही गोष्टींना मॅनेज करणं खरं तर एका वर्किंग वुमनसाठी थोडं चॅलेंजिंग असते. पण प्रत्येक वर्किंग लेडी या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा, बॅलन्स ठेवण्याचा तिच्याकडनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न करत असते. ती स्वतःचा 100% द्यायचा प्रयत्न करत असते. जिथे जॉईंट फॅमिली असते तिथे मोस्ट ऑफ द टाइम जास्त अडचणी येत नाही. सगळं मॅनेज करणं थोडंफार इझी होऊन जातं. पण जिथे हसबंड वाईफ दोघेच असतात तिथे मात्र थोड्याफार अडचणी येतात. पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ते मॅनेज करतं. तुम्ही बिझनेस वुमन आहात की तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जात आहे. तुमचं काम करण्याची पद्धत, तुमचं जॉब प्रोफाईल कुठलाही असो, पण जर तुमची मुलं लहान आहेत तर तुम्हाला प्रायोरिटीने मुलांना वेळ द्यावाच लागेल. जास्त वेळ तुम्ही देऊ शकत नाही, पण एक जितका वेळ तुम्ही त्यांना देऊ शकता तो वेळ एक क्वालिटी टाईम असला पाहिजे. एकदा मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती आणि गेटपर्यंत पोहोचल्यावर मी तिला आवाज दिला. तेव्हा तिचा मुलगा धावत पळत माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की मावशी मॅम लपली आहे. मला असं वाटलं कदाचित माझ्याच ऐकण्यामध्ये चूक झाली असेल, त्याने मॉम म्हटलं असेल. मी म्हटलं लपली म्हणजे काय? तेव्हा तो बोलला की आम्ही हाईड अँड सीकचा गेम खेळत आहोत. मॅम लपली आहे, मला आता तिला शोधायचं आहे. मी म्हटलं हा आपल्या मम्मीला मॅम का म्हणत आहे? मी तिला विचारलं. तिने सांगितलं की ती घरी ट्युशन्स घेते तेव्हा मुलं तिला मॅम म्हणतात म्हणून हाय तिला मॅम म्हणतो. म्हटलं तू त्याला म्हटलं नाही का की मम्मी म्हणायचं? तर ती बोलली की मी त्याला म्हटलं तर त्यांनी मला आन्सर केलं की मम्मी म्हणजे तर मुलांशी खेळते ना, मुलांचा लाड करते, तू तर घरी शिकवते, तू तर मॅम आहे. म्हणजे ती आपल्या पद्धतीने तिने तो मार्ग शोधून काढला होता की खेळण्याच्या थ्रू त्याला समजवण्याचा ती प्रयत्न करत होती. म्हणजे बघा मुलं कुठल्या वयामध्ये 5-6 वर्षाच्या वयामध्ये मुलं इतका विचार करू शकतात, इतकी त्यांची थिंकिंग असते आणि अशा पद्धतीचे विचार त्यांच्या डोक्यात शिरतात. मी सुद्धा एक वर्किंग वुमन आहे आणि मला ट्विन्स आहेत. शाक्य आणि वर्धन माझ्या मुलांची नावं आहेत. मॅटर्निटी लिव्हचा तो एक पिरियड संपल्यानंतर मला ऑफिसला जॉइन व्हावं लागलं. ॲक्च्युअली मला माहितीच होतं, 1 महिन्याची तयारी केलीच होती, की 6 महिन्यांनी आपल्याला ऑफिसला बॅक टू वर्क करायचंच आहे. आणि जॉइंट फॅमिली असल्यामुळे फार तर जास्त अडचणी गेल्या नाही. गोष्टी मॅनेज होत गेल्या, सोप्या होत गेल्या. पण जेव्हा ऑफिसमधून घरी आल्यानंतर कोणी सांगायचं, की मी ऑफिसमध्ये असताना मुलं रांगत-रांगत रूममध्ये येतात, मला शोधतात, तेव्हा माझ्याही डोळ्यात नक्कीच पाणी यायचं. पण कसं आहे ना, स्वतःला एक स्ट्राँग करावं लागतं. ॲज तुम्ही वर्किंग वुमन आहे, तुम्ही घराच्या बाहेर पडत आहे, तो गिल्ट तुम्हाला मनात येऊ द्यायचा नाही आहे, की मला मुलांना सोडून जावं लागत आहे. त्यांचंच फ्युचर ब्राईट करायला आणि स्वतःची ओळख बनवायला, आपल्या फॅमिलीसमोर एक चांगलं उदाहरण द्यायला, मुलांसमोर एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून उभं राहायला, आपण हे सगळे प्रयत्न करत आहोत ना, हे सगळं मॅनेज करत आहोत ना, तो गिल्ट आपल्याला मनात येऊ द्यायचा नाही आहे. मुलांना समर व्हेकेशन्स होते आणि सुट्ट्या असल्यामुळे मुलं घरी होते. मला ऑफिसला जावं लागायचं. तर रोज माझा मुलगा वद्दू, तो मला म्हणायचा, की "मम्मी आज प्लीज जाऊ नको ना, मम्मी आज जाऊ नको ना. तुला सुट्ट्या नसतात का गं? आम्हाला कशा सुट्ट्या असतात? तुझे प्रिन्सिपल तुला सुट्ट्या देत नाही का?" तेव्हा मी त्याला म्हटलं, की "नाही, आम्हाला प्रिन्सिपल वगैरे नसतात. ऑफिसमध्ये जावं लागतं, सुट्ट्या मिळत नाही." आणि तेव्हा कसं तो काय करायचा, की कधी मग माझ्या गाडीवर जाऊन उभा राहायचा किंवा कधी दारातच आडवा होऊन जायचा. एकदा तर असं झालं होतं, की माझी मीटिंग होती. मला घाई-गडबडीने जायचं होतं आणि नेहमीप्रमाणे याने म्हटलं, की "मी आज तुला जाऊच देणार नाही. तुला सुट्टी घ्यावीच लागेल." तेव्हा घाई-गडबडीमध्ये असल्यामुळे मी त्याला रागवली. तर तो जे शब्द तो तेव्हा मला बोलला, तेव्हा मी स्तब्ध झाली. त्याने म्हटलं, की "एक तर तू माझा लाड पण केला नाही. तुला सकाळी तुझी घाई आणि मला लाड पण करत नाही. माझी पप्पी पण तू घेतली नाही. वरून तू मला रागावते आहे." त्या दिवशी दिवसभर माझं मन लागलं नाही आणि या सिच्युएशनवर मी एक कविता माझ्या बद्धूसाठी लिहिली होती. ती मी तुम्हाला ऐकवणार आहे. ती चाल कवितेची फार तर तुम्हाला आवडणार नाही, पण जे इमोशन्स त्या कवितेमध्ये आहेत ते नक्कीच तुम्ही फील कराल याची मला खात्री. मम्मा मम्मा माझी पप्पी घे ना ग, ए मम्मा मम्मा माझी पप्पी घे ना ग. काले काले डोले माझे बघ किती छान, छोटे छोटे होठ माझे बघ किती छान, मऊ मऊ गाल माझे बघ किती छान, मऊ मऊ गालांची पप्पी घे ना ग, ए मम्मा मम्मा माझी पप्पी घे ना ग. काल बोललीस लवकर येईल, तू आली नाही ना,
वाट बघून तुझा वधू झोपी गेला ना, लाडी गोडी लावू नको तुझी माझी कट्टी, पप्पा म्हणतात मी आहे तुझ्यासारखा हट्टी, खेळ खेळू गप्पा करू किती छान छान, दोघे सोबत जेवण करू किती छान छान, ऐकील तुझी लोरी मम्मा किती छान छान, आज जाऊ नको ऑफिस मध्ये सुट्टी घे न ग, ए मम्मा मम्मा माझी पप्पी घे न ग, कधी म्हणते ट्रेनिंग आहे कधी असते मीटिंग, खोटी खोटी गंमत गंमत तू करते चीटिंग, आता तुझ्या ऑफिसला मी लॉक लावीन बघ, हसू नको तुला घरी ब्लॉक करीन बघ, सिल्की सिल्की केस माझे किती छान छान, दुडू दुडू धावतात पाय किती छान, चिमुकले माझे हात किती छान, चिमुकल्या हातांची पप्पी घे न ग, ए मम्मा मम्मा माझी पप्पी घे न ग. वर्किंग वुमनला मला एक सांगायचं आहे की आपण आपल्या पर्सनल कामांसाठी, इमर्जन्सी इम्पॉर्टंट वर्कसाठी ऑफिसमधून सुट्ट्या घेतोच ना. आपला बिझनेस जर आहे तर आपण तिथून एक वेळ काढतोच ना, जर आपले पर्सनल कामं असले तर. मग मुलं तर आपली प्रायोरिटी आहेत. त्याच्यामुळे काय की जर पॉसिबल असेल तर महिना 2 महिन्यातून एक सुट्टी आपण स्पेशल आपल्या मुलांसोबत टाइम स्पेंड करता यावा म्हणून घ्यायची आहे. आपण त्यांच्यासोबत गेम्स खेळू, खेळ खेळू. बरं आपल्याला असं वाटतं की काय लहान मुलांसारखं वागायचं आहे. मुलाने जर म्हटलं की मम्मी आपण हे खेळ माझ्यासोबत हे खेळते का, की आपण तो गेम खेळायचा का, मग आपण म्हणतो की नाही तू खेळ. आपल्याला असं नाही करायचं. आपण त्यांच्यासोबत खेळू. ते त्यांना आवडतात. लुडो आवडतो, हाइड अँड सीक आवडतो. जे काही गमती-जमतीचे गेम्स आहेत त्यांना आवडतात. आपल्याला त्यांच्या एज लेव्हलला येऊन ते गेम्स त्यांच्यासोबत खेळायचं आहे. आणि आपण असं केलं ना तर आजकालची मोबाईल मुलांच्या हातात येतो तर नक्कीच हा मोबाईल सुद्धा दुरावेल. जर तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन मुलांसोबत खेळलं तर त्यांना मोबाईलची गरज पडणार नाही याची मला खात्री आहे. आणि एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची आहे. आपण मुलांना कधी रागवतो किंवा आपली चिडचिड होते, आपण मुलांवर चिडचिड करतो. पण रात्रीच्या वेळेला मुलं जेव्हा झोपतात त्यावेळेला आपल्याला जमेपर्यंत त्यांना रागवायचं टाळायचं आहे. त्यांना कवटाळा, त्यांना जवळ घ्या, त्यांची लाड करायची आहे. त्यांना आपल्याला एक चांगली बॉन्डिंग आपल्या मुलासोबत बनवायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय. टेक केअर. थँक यू.